कोविडच्या काळात नागरिकांना योग्य आणि तातडीने सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने उल्हासनगर 1 भागातील एंटेलिया शहाड कल्याण मुरबाड रोड येथे उल्हासनगर महापालिकेच्या वतीने तात्पुरत्या स्वरूपाचे कोविड रुग्णालय उभारण्यात आले होते। नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी खासदार डॉक्टर शिंदे यांच्या पुढाकाराने हे रुग्णालय कायमस्वरूपी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता। सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे हैदराबाद गॅजेट प्रमाणे आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून अंतरवाली येथे उपोषण सुरू केले आहे। सोमवारी त्यांच्या उपोषणाचा 3रा दिवस होता, तर आज मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीचा विचार करता सलग 4था दिवस अन्न पाणी न घेणे त्यांच्या जीवावर बेतू शकते। यातून त्यांना मेंदूचा पक्षाघात, किडनी यकृतावर सूज येणे असे प्रकार घडू शकतात अशी भीती छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर विनोद चावरे यांनी व्यक्त केली आहे। ठाण्यातील लुईसवाडी येथील रंगीला मित्रमंडळाच्या वतीने माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून मंडळातील सर्व सदस्यांच्या वतीने लाडक्या बाप्पाचे आगमन हे पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून करण्यात आले। रंगीला मित्रमंडळाच्या वतीने सर्वच धर्मातील लोक एकत्र येत या गणेशोत्सव साजरा करत असतात। सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच समाज उपयोगी शिबिरांचे आयोजन देखील रंगीला मित्रमंडळाच्या माध्यमातून होत असते। हिंगोली जिल्ह्यातील मागील 13 वर्षापासून बंद असलेले कापूस खरेदी केंद्र खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने सुरू करत त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। हे कापूस केंद्र सुरू झाल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे। देशातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंदुरुस्ती उत्तम आरोग्याचा अभाव असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे। 5 पैकी 2 मुलांचा शरीर वस्तुमान निर्देशांक निरोगी नाही, 4 पैकी 3 मुलांमध्ये अपेक्षित एरोबिक क्षमता नाही, 5 पैकी 3 मुलांमध्ये शरीराच्या वरच्या आणि खालच्या भागाची ताकदही पुरेशी नसल्याचा निष्कर्ष या सर्वेक्षणातून दिसून आला आहे। ठाणे शहराचे कमाल तापमान 8 फेब्रुवारीपर्यंत 32 ते 34 अंश सेल्सिअस इतके होते, परंतु त्यानंतर तापमानात मोठी वाढ होताना दिसून आली। 9 फेब्रुवारीला शहराचे कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे। 10 फेब्रुवारीला शहराचे कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतके नोंदवले आहे। 11 फेब्रुवारीचे शहराचे तापमान हे 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले अशी माहिती ठाणे पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली आहे। अलिबाग शहरामध्ये 3 कोटी खर्च करून बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचे लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले। आगामी काळामध्ये रोहा, महाड, माणगाव, पेण आणि श्रीवर्धन शहरामध्ये आणि पर्यटन स्थळे असलेल्या समुद्रकिनारी अशाच पद्धतीची यंत्रणा बसवण्यात येत आहे। त्यासाठी जिल्हा नियोजनामधून निधी उपलब्ध केला जाईल अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे। गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी आणि तपासासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। आशियाई विकास बँकेने गेली काही वर्ष प्रलंबित 4000 कोटींचे कर्ज मंजूर केले असून त्यातून राज्यातील शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयांचा कायापालट केला जाणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 1200 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली। यातून दर्जेदार जिल्हा रुग्णालय उभारावीत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत दिले। तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये 500 खाटांचे अद्ययावत जिल्हा रुग्णालय उभारण्याची कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत। यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबई वाहिनीवरील ग्रँटी बसवण्याचे काम करण्यात येणार आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत मंगळवारी दुपारी 12 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंतच्या काळामध्ये हा ब्लॉक घेण्यात येणार आहे। ग्रँटी बसवताना मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलक्या आणि जड अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे। या काळामध्ये वाहनधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येणार आहे।
पुण्यातील मुळा मुठा नदीपात्र परिसरात डासांचा त्रास मोठ्या प्रमाणात होतोय। साठलेल्या जलपर्णी तसेच वाढलेल्या जलपर्णींमुळे या परिसरात डास, मच्छर, कीटक आणि माशांचे प्रमाण वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या डासांमुळे मोठ्या प्रमाणावर येथील स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। महानगरपालिका प्रशासनाने यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीनं करण्यात येत आहे। पैठण तालुक्यातील 116 जिल्हा परिषद शाळांना रोहयतून संरक्षक भिंती मिळणार आहेत। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पहिल्यांदाच शाळांचा कायापालट होणार आहे। पैठण तालुक्यातील 116 शाळांच्या संरक्षण भिंतींच्या कामाला मंजुरी मिळाल्याने या शाळांचा आता कायापालट होणार आहे। पुण्यातील शासकीय कार्यालयांकडे पाणी पट्टी ही थकीत आहे। आता जवळपास 125 कोटीची ही पाणीपट्टी थकीत असल्याची माहिती मिळते। केंद्र आणि राज्य सरकारच्या कार्यालयांचा यामध्ये समावेश आहे। सर्वाधिक पाणीपट्टी ही कंटोन्मेंट बोर्डाची आहे। महापालिका आता पाणीपट्टी भरली नाही तर महिन्याला 1% दंड आकारणार असल्याचं सांगितलं जात आहे।